मॅडम चालू करा. हॅलो. हा करते. हॅलो एव्हरीबडी. हॅलो एव्हरीबडी. आज आपण आपलं फर्स्ट लेक्चर चालू करतोय. पण आज आपण फक्त इंट्रोडक्शन घेणार आहोत. सायन्सच तर मी इंट्रोडक्शन घेणार आहे. म्हणजे आपल्याला नेमकं काय काय बघायचंय कन्सेप्च्युअली. त्यामध्ये 5th स्टँडर्डची पण मुलं आहेत, 6th स्टँडर्डची आहेत, काही 6th स्टँडर्डची होमी भाभा झालेली आहेत, त्यांचे काही बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. परंतु आता आपल्याला बघायचंय NTS. NTS एक्झाम इज इन द 10th स्टँडर्ड. आता आपण जे तुमच्यासाठी जी काय प्रिपरेशन घेणार आहे, इट इज फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ओके, यू कॅन अपियर फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आपण ह्यामध्ये काय करणार आहोत, 3 days ऑनलाईन लेक्चर विल बी देअर अँड 3 days what you will be sent homework. 3 दिवस तुमचे लेक्चर्स असतील ऑनलाईन आणि 3 दिवस तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. जेव्हा तुम्ही लेक्चरला बसणार आहात त्यावेळी तुमच्या समोर नोटबुक आणि पेन असलं पाहिजे. यू मस्ट हॅव नोटबुक अँड पेन विथ यू while attending the lectures. Second is that the list of books that you should purchase or the books that should be with you, we will send it within 2 days. या 2 दिवसात आम्ही तुम्हाला काय करतोय, तुम्हाला जी काही पुस्तकं लागणार आहात, कोणते पुस्तकांचा रेफरन्स तुम्ही घेणार आहात, ते आपण ह्याची लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायन्सच्या दृष्टीने जर तुमचा सायन्सचा बेस, ह्याच्यासाठी आपल्याला इन सायन्स देर आर द 3 parts, दॅट इज द फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. बरोबर आहे ना. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे. फिजिक्स म्हणजे काय, केमिस्ट्री म्हणजे काय आणि बायोलॉजी म्हणजे काय, ह्याचं इंट्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे. फॉर द बेस ऑफ फिजिक्स, फिजिक्सचं बेस हे मेजरमेंटवर आहे. मेजरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न द फिजिक्स. आता मेजरमेंट म्हणजे काय, तर व्हॉट इज इन दिस टॉपिक, म्हणजे तुम्हाला 6th स्टँडर्डला आहे, 5th स्टँडर्डला आहे, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10 अप टू 12th स्टँडर्ड द मेजरमेंट टॉपिक इज देअर. आणि ते फक्त प्रत्येक इयरला ते काय होत जाणार आहे सांगा, ऍडव्हान्स होत जाणार आहे. आपण थोडं 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 त्याच्यातनं शिकत जाणार आहोत. आपल्याला व्हॉट वी मेजर, आपण काय काय मेजर करू शकतो हे माहिती आहे का कुणाला? सगळे म्यूट आहात का? अनम्यूट होऊन सांगा मला, व्हॉट यू कॅन मेजर. तुम्ही काय काय मेजर करू शकता? मॅम लिक्विड Man distance, liquid length, mass volume, length liquid length volume, liquid length, length mass liquid ओके, लिक्विड. पण लिक्विडचं काय मेजर करता तुम्ही? व्हॉट यू आर मेजरिंग विथ लिक्विड? volume व्हॉल्यूम. अजून काय मेजर करू शकता लिक्विडचं? mass लिक्विडची लेंथ मेजर करता येते का रे? इज इट पॉसिबल टू मेजर द no लिक्विड? man, no ma'am No, no. Then length you can measure. Also you can we measure can measure density of liquid. density of liquid. Good. And of liquid mass mass of liquid mass of capacity liquid. Is it possible to measure the weight of liquid? Yes, ma'am. yes Yes, ma'am. Yes, ma'am. Mass and weight is same? No. No, ma'am. No. no they are different Okay, okay. mass We will prove it whether the mass and weight is same or not. Okay, we'll prove it afterward. But mass and weight, both are not same. Both are different. In case of the liquid, you can measure volume. You can measure the density. You can measure what? What you said? Density, weight, Density, weight, mass, capacity, mass, volume. mass, ma'am. एवढंच मेजर करू शकता का? अजून लिक्विडच्या बाबतीत काय मेजर करू शकता तुम्ही? Capacity. Yes. Capacity. Capacity means we are measuring the volume only, no?
एनिवे ओके कॅपॅसिटी. अजून मॅम विस्कोसिटी. विस्कॉसिटी गुड. लिक्विडच्या बाबतीत आपण अजून विस्कॉसिटी मेजर करू शकतो. अजून काय मेजर करता येईल लिक्विडच्या बाबतीत? सॅलिनिटी. हा फ्लुइडिटी. फ्लुइडिटी and viscosity is same no? Anyway okay सॅलिनिटी. हा सॅलिनिटी. सॅलिनिटी गुड. अजून काय मेजर करता येईल? इन केस ऑफ लिक्विड आपल्याला काय काय मेजर करता येईल? एनिवे इन केस Velocity. Velocity. काय म्हटलास? मिस velocity पण मेजर करता येते. हा ओके. अजून सॉल्युबिलिटी ऑल्सो वी कॅन मेजर. किती सॉल्युबल आहे ते पण मेजर करता येईल. अजून काय मेजर करता येईल बघा रे लिक्विडचं? Volume. व्हॉल्यूम झालं ना बाळा. मॅम ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी बरं कसं मेजर करशील ट्रान्सपरन्सी? लाईट त्याच्यातून पास करून. बर ओके ट्रान्सपरन्सी मेजर करू. अजून काय करता येईल रे मेजर? अजून एक काय तरी आहे असं मला वाटतं. पॉइंट. हा बॉइलिंग पॉइंट. येस बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड अँड Ma'am, मेल्टिंग point. पॉइंट ऑफ लिक्विड. liquid, freezing point of the liquid, melting point of the liquid means we can measure the temperature of the liquid. बरोबर आहे ना? Yes. म्हणजे बॉइलिंग द लिक्विड ह्याला आपण एक नाव देऊ शकतो. वी कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द लिक्विड. इजंट इट? Yes. ओके टेम्परेचर करू शकतो. आता तुम्ही दिसे झालं नंतर व्हॉट अबाउट द सॉलिड? सॉलिडच्या बाबतीत तुम्ही काय काय मेजर करू शकता? Mass, volume, weight. mass, weight, Length. velocity, Height. Ma'am length. Height. Yes. Listen now. Can you measure the area of liquid? Is it possible? Yes, ma'am. Yes. We can measure the area of liquid. मग how we can measure the area of liquid? आपण बघू नंतर ते. ओके विल सी. बट वी कॅन मेजर म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह इट. ऑल दिस वी हॅव टू प्रूव्ह. अंडरस्टूड? म्हणजे व्हॉट यू सेड यू कॅन मेजर द ट्रान्सपरन्सी, यू कॅन मेजर द फ्लुइडिटी, यू कॅन मेजर द what viscosity, you can measure the Melting point, boiling. मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचर झालं ना बाळा. आता मी तेच सांगितलं ना. मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय येणार आहे सांगा? टेम्परेचर येणार आहे ना. इजंट इट? म्हणजे वी कॅन मेजर द टेम्परेचर. बरोबर आहे तुझं. ओके. मग आपल्याला प्रूव्ह करायचंय एक म्हणजे मी तुम्हाला एक 4 दिवस देते. कॅन यू फाइंड आउट द डिफरंट मेथड ऑफ मेजरिंग विस्कॉसिटी, एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड? तुमच्यासाठी मी टाकते की तुम्ही शोधा. म्हणजे नंतर आपण डिस्कस करू त्याच्यामध्ये की मला लिक्विडचं व्हॉल्यूम मेजर करायचंय म्हणजे आकारमान मेजर करायचंय, मला लिक्विडचं एरिया मेजर करायचंय आणि लिक्विडची फ्लुइडिटी किंवा विस्कॉसिटी मेजर करायची. मग कसं मेजर करता येईल ह्याच्यासाठी वेगवेगळे टेक्नॉलॉजी वेगवेगळे जी काय टेक्निक आहे ते तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर थिंक करायचंय आणि मला सांगायचंय. मी तुम्हाला आय एम गिव्हिंग यू 2 days. ओके, नॉट नाव. जस्ट आत्ताच नाही सांगायचंय आपल्याला. असे वेगवेगळ्या मेथडनी आता सगळ्यांना समजलंय का फर्स्ट व्हॉट इज मीन बाय द विस्कॉसिटी और फ्लुइडिटी? येस, ऑल ऑफ यू नो व्हॉट इज द विस्कॉसिटी? Yes. area, विस्कॉसिटी माहित आहे का कुणाला आधी? नाही मॅम. कुणाला माहित? ओके, आर्यन तू सांगू शकतो विस्कॉसिटी म्हणजे काय? येस. बरं फ्लुइडिटी माहित आहे सगळ्यांना? ऑल ऑफ यू फ्लुइडिटी? Yes, ma'am. ओके ओके. फ्लुइडिटी म्हणजे काय? ते किती पसरतं. बरोबर आहे ना? किती Ability to flow. एबिलिटी टू फ्लो म्हणजे ते किती फ्लो पसरतं, स्प्रेड किती होतो.
मग आपल्याला ते किती होतो, कोण जास्त कुणाची फ्लुइडिटी जास्त आहे, कुणाची फ्लुइडिटी कमी आहे, हे आपण मेजर करू शकतो. वी कॅन मेजर इट. नाव यू हॅव टू फाइंड आउट द डिफरंट वेज, डिफरंट टेक्निक ऑफ मेजरिंग द फ्लुइडिटी. म्हणजे एखादा द्रव पदार्थ पसरतो, तो किती पसरतो हे आपल्याला काढायचंय, मोजायचंय. मग कसं मोजणार तुम्ही? ह्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक शोधायचे आहेत. तुमचा विचार करा तुम्ही अँड यू थिंक अबाउट इट. ओके, माझा आवाज येत नाही का? कॅन यू हिअर? नाही मॅम, can you repeat? Yes, yes, yes. Wait. What you have to do? You have to measure the fluidity of the liquid. But how can it possible? You have to find out the different ways to measure the fluidity of the liquid. Understood? तुम्हाला काय करायचंय? एखादा द्रव पदार्थ किती पसरतो आणि तो कसा पसरतो आणि तो किती पसरतो हे आपण कशा पद्धतीने मेजर करू शकतो, मोजू शकतो, ह्याच्या वेगवेगळ्या टेक्निक तुम्हाला शोधायचे. कळलं? ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट यू हॅव टू डू? येस. हो मॅम. हा, आणि आपल्याला बुक्स मधले मेथड. मॅम प्लीज रिपीट इट. ओके, व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू find out the different ways to measure the fluidity of the liquid. म्हणजे काय सांगा, एखादा द्रव कसा किती पसरतो, म्हणजे त्याची फ्लुइडिटी झाली, म्हणजे त्याचा प्रवाहितपणा म्हणतो आपण त्याला. तर ते कसं मेजर करता येईल आपल्याला, त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने ते मेजर करू शकाल, ह्याचे वेगवेगळे तुम्हाला काय काढायचे आहेत सांगा, मेजरिंग वेज शोधायचे आहेत. त्याच्यामध्ये मेजरिंग टेक्निक शोधायचे. तुम्ही कोणतेही टेक्निक तुमच्या पद्धतीने थिंक करा. यू थिंक एनी टेक्निक टू मेजर द फ्लुइडिटी ऑफ द लिक्विड. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. ओके, म्हणजे आपण येस मॅम. येस मॅम. ओके ओके ओके. येस. आणि मग सगळ्यांनी मला ते तुमच्या वेगवेगळ्या टेक्निकचे काय आहेत ते मला, आपण त्याच्यावर मग उद्या किंवा परवा त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. ओके, आणि वेगवेगळे मेथड शोधून काढायचे आहेत पहिल्यांदा. फर्स्ट वी आर गोइंग टू फाइंड आउट द डिफरंट मेथड ऑफ मेजरिंग डिफरंट क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल एरिया. आता तुम्हाला माहित आहे की एरिया म्हणजे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेला असेल, लेंथ इंटू ऑर द साइड स्क्वेअर. पण आपल्याला ज्याचे इरेग्युलर शेप आहे, लिक्विड आहे, मग लिक्विडचा एरिया कसं मेजर करायचं हे पण फाइंड आउट करायचंय ना. मग आपण पहिल्यांदा आपण फ्लुइडिटीवर कॉन्सन्ट्रेट करू. आपण पहिल्यांदा फ्लुइडिटी कसं कॉन्सन्ट्रेट, मग तुम्हाला सगळ्यांना किती वेज काढायचे? किती वेज काढायचे? तुला जेवढे मिळतील तेवढे, 1 काढ, 2 काढ. तू 2 काढलेस तरी मला 3 शोध. कळलं का धवल? असं काय नाहीये, मी तुम्हाला काय लिमिटेशन दिलेले नाहीये, पण कमीत कमी एक तरी वेज तुम्हाला मेथड शोधायचं आहे. ऍटलिस्ट 1, मॅक्झिमम ऍज यू कॅन. ओके धवल, तुम्हाला जेवढे मॅक्झिमम तुम्ही काढू शकाल तेवढे काढा, पण कमीत कमी एक तर मिनिमम एक मेथड तुम्ही प्रत्येकाने शोधलाच पाहिजे. मे बी दोघांचे मेथड असू शकतात, काय फरक पडत नाही, पण प्रत्येकाने वेगवेगळे शोधलेले असणार आहेत. त्यामुळे तुम्ही दोघांचे सेम पण होऊ शकतात, तरी पण चालेल मला, पण एकमेकाला विचारून नाही करायचे. थिंक युअर सेल्फ. ओके, समजलं का? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, नाउ व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू फाइंड आउट द वे, डिफरंट मेथड फॉर मेजरिंग द फ्लुइडिटी ऑफ द लिक्विड. कळलं? हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, त्याच्यावर विचार करा. आणि हे जेव्हा तुम्ही हे मेथड शोधणार आहात ना, त्यावेळी तुम्हाला बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स पण मिळणार आहेत. आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन्स आफ्टरवर्ड. तुम्ही मेथड शोधल्यानंतर आपण शोधू त्यांची उत्तरं. मग कदाचित ती तुमच्याकडे पण असू शकतील उत्तर. आता हे जे काय आपण मेजर करतो ना, फ्लुइडिटी, देन टेम्परेचर, देन व्हॉट यू सेड, लेंथ, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास, वेट, ऑल दीज आर नोन ॲज अ क्वांटिटी. याला काय म्हणतात सांगा? क्वांटिटी म्हणतात. क्वांटिटी. मराठीमध्ये याला राशी असं म्हणतात. राशी आहे का?
राशी आहे ना इकडे. राशी म्हणजे मुलीचं नाव नाही, मराठीमध्ये त्याला राशी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला क्वांटिटी म्हणतात. इट इज नोन ॲज अ क्वांटिटी. जे होमी बाबाला होते त्यांनी गरज नाहीये, पण जे होमी बाबाला नव्हती मुलं, तर त्यांनी काय करायचंय, नोटबुकच्या एका पेजवर वर हेडिंग लिहायचंय क्वांटिटी, राशी म्हणून लिहायचं, आणि तुम्हाला माहित असलेल्या सगळ्या क्वांटिटीची लिस्ट बनवायची. What you have to do? You have to make the list of all quantity. What is mean by the quantity? All of you understood first? राशी म्हणजे काय ते समजलं? जे आपण मेजर करतो, what we are measuring is known as a quantity. For example, temperature, length, boiling point, then what? Blood pressure, volume, area, perimeters, then what? आपण म्हणू शकतो mass, height, thickness, टेम्परेचर, टाइम. ओके. हे सगळे काय आहेत सांगा? ब्रेथ. अशा सगळ्यांची लिस्ट एका खाली एक लिहायचे, वन आफ्टर अनदर. यू हॅव टू मेक द लिस्ट ऑफ द ऑल क्वांटिटी. पहिल्यांदा हेच करायचंय तुम्हाला. आज काय करायचंय, हा क्लास संपल्यानंतर फर्स्ट पेज यू राईट द हेडिंग ॲज अ क्वांटिटी, राशी म्हणून लिहायचंय, आणि त्याच्या खाली एका एका राशीचं नाव लिहायचंय. म्हणजे लांबी, रुंदी, उंची, क्षेत्रफळ, आकारमान, टेम्परेचर. बघूया जास्तीत जास्त कोण लिस्ट बनवतोय ते. ओके, विल सी हू विल मेक अ मोर लिस्ट ऑफ द क्वांटिटी. किती पण बनवा, तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी माहित आहे त्याची लिस्ट बनवायची आहे. द क्वांटिटी जो दॅट यू नो. अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय द क्वांटिटी? येस मॅम. सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलंय? ओके. जे होमी बाबाला नव्हते त्यांना पण समजलं का? हो मॅम. ओके, सगळ्यांनी. ओके, तर तुम्ही आज तुम्हाला माझ्याकडनं हा छोटासा होमवर्क आहे. क्वांटिटीचं काय, क्वांटिटी कोणते आहेत त्याची लिस्ट बनवायची. मग आपण उद्या त्याच्यावर डिस्कस करणार आहोत आणखी पुढे डिटेल काय करायचंय ते. ओके. नाव आपण आता आज काय झालं, थोडी मुले जॉईन झाली आहेत, अजून थोडी मुलं जॉईन व्हायची आहेत, त्यामुळे आम्हाला काही टॉपिक रिपीट करावे लागणार आहेत. त्यामुळे मी इथं सायन्सच्या ह्या 2 ऍक्टिव्हिटी देऊन थांबते. आता पुढे तुम्हाला पांगम सर घेतील. आणि ह्याच्यानंतर आपलं सायन्सचं सेपरेट होईल, मॅथ्सचं सेपरेट होईल, मॅथ्सचं सेपरेट होईल. आम्ही तुम्हाला टाइम टेबल देऊ. ओके. हो. ओके. ओके मॅम. ओके, नाव आय एम रिक्वेस्टिंग पांगम सर टू गाईड यू. ओके, सगळ्यांचं स्वागत करतो मी. मॅथ सगळ्यांना कसा वाटतो? सोपा वाटतो की कठीण वाटतो? सोपा. मला सोपा वाटत नाही. मला काय वाटतं? मला काय वाटतं? सोपा. इझी. मला खूप 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 इझी वाटतो. तुम्हाला इझी वाटतो काय? हो. हा, खूप इझी वाटतो फक्त? ओके. पण आपण काय करणार आहे, तर मॅथ परफेक्ट करणार आहे, एवढं परफेक्ट करणार आहे की कुठलाही मॅथचं आपल्याला काही विचारलं तरी यायला पाहिजे. तर पहिल्या दिवशी आपण काय करतोय, तर ट्रायंगल्स बद्दल बघतो. त्रिकोण, ट्रायंगल सगळ्यांनी ऐकलंय? हो. कुठे कुठे बघितले ट्रायंगल? कुठे कुठे बघता? घरात कुठला ट्रायंगल आहे एखादा? ट्रायंगल हा सर, पिझ्झाचा शेप असतो. पिझ्झा राऊंड असतो काय? सर्क्युलर असतो ना काय? पिझ्झाचा पीस. पीस म्हणा, पीस बरोबर आहे. आणि काय असतं? समोसा. एका एकाने बोला, म्हणजे आपल्याला काय होणार सांगा. मी रेकॉर्डिंग जे करतोय ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकता येईल. ओके. एका समोसा. ओके. ओके, तर आपण काय करणार बघा, एक लक्षात घ्या. मॅथ्स आपण कसं शिकणार आहोत, तर मॅथ्स साठी ट्रायंगल्स बद्दल मी तुम्हाला डिटेल देणार आहे. ते तुमचं 4थी पासून जे 4th स्टँडर्ड पासून जे ट्रायंगल्स बघितले ते पण घेणार आहे मी. 5 स्टँडर्डचे घेणार आहे, 6 स्टँडर्ड, 7 स्टँडर्ड, जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपण पुढे जाणार आहोत. लक्षात येईल ना? म्हणजे फक्त मी तुमचं हेच घेणार. कारण काय होते बघा, की 10वीला पण ट्रायंगल आहे, पण आपण 5वीचं स्टँडर्डचं काय विसरलेलो असतो, ट्रायंगल विसरलेला असतो. मग तुम्ही काय करणार आहे बघा, ट्रायंगल साठी एक 100 पेजेस वही घालणार आहे फक्त ट्रायंगल साठी.
आणि ट्रँगल्सशी रिलेटेड जे जे काय तुम्ही शिकणार आहे ते वही तुम्ही कायमस्वरूपी वापरणार आहे. 12वी जाईपर्यंत ती तुम्ही वही वापरणार आहे. नोटबुक तुम्ही काय करणार आहे ते वापरणार आहे. चालेल असं. ट्रँगल्सचं काही आपल्याला मिळालं की आपण कुठे लिहिणार आहे, कुठल्या बुकमध्ये, टेक्स्टबुक मध्ये लिहिणार, नोटबुक मध्ये लिहिणार. ट्रँगल साठी एक आपली नोटबुक असणार आहे, तिथे आपलं सगळं असणार आहे. कारण प्रॉब्लेम काय होते बघा, 10वीचा विद्यार्थी, 10th स्टँडर्डचा विद्यार्थी अगोदरचं सगळं विसरलेलं असतं ट्रँगलचं, त्यामुळे त्याला ते कठीण वाटतं. आपल्याला काय करायचंय, हे जे आपले ग्रुपमध्ये आहेत ते प्रत्येक जण मॅथ्स मध्ये मास्टर बनायलाच पाहिजे, मॅथ्स मध्ये, सायन्स मध्ये बनायलाच पाहिजे, ही आमची इच्छा आहे आणि आम्ही तुम्हाला बनवणार आहे. ओके, आपण काय बनणार आहोत, हे बनणार आहोत. तर आज आपण काय करतोय, तर ट्रँगल्स बद्दल जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. ओके, तर तुम्हाला ट्रँगल्स बघितलेत तुम्ही, एक जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात त्यांना काय म्हणतो आपण? येस सर, बघितलं. काय म्हणतो याला, स्क्रीनवर जे काय म्हणतो? ट्रँगल्स, त्रिकोण म्हणतो, त्रिकोण किंवा ट्रँगल्स म्हणतो, बरोबर आहे ना? सांगा. हो सर. हा ट्रँगल झाला का? कशाला झाला नाही? कारण तो ओपन फिगर आहे. ओपन फिगर आहे म्हणजे ट्रायंगल क्लोज फिगर असतो. ओके, मग हा ट्रँगल झाला का? नाही. ओपन आहे का? भागच ट्रायंगल. हा, त्याच्यामधला एक भाग ट्रायंगल. हो सर. हा एक भाग ट्रँगल होऊ शकेल, पण हा होऊ शकेल नाही सर, कारण ओके, मी 3 लाईन ड्रॉ केल्या, ट्रँगल होऊ शकेल? नाही सर. सर, जे लाईन्स काढले ना, तर हा, त्या लाईन्सच्या मध्ये ट्रायंगल फॉर्म झालाय. कुठे? इथे, इथे झालाय. ओके, ओके, इथे झालाय, दिसतोय बघा, छोटासा दिसतोय. छान सांगितलं तिने, तिला दिसलाय. ओके, हा ट्रँगल आहे का आपला? हा ट्रँगल आहे का? हो. आणि हा ट्रँगल आहे का? हो. आपल्याला काय करायचंय, तुम्ही नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करणार आहे. ट्रँगल्सला एकूण साइड्स किती असतात? 3 असतात. नोटबुक मध्ये साइड असतात, 3 साइड असतात. आता मी काय देतो बघा, याला नाव देतो ए बी दिली. आता मला तुम्ही साइड स्क्रीन दिसत नाहीये. हा हा स्क्रीन दिसत नाहीये. कमी दिसत नाही, कोणाला नाही, कोणाला दिसत नाही. मला हा, सर दिसतंय. दिसतंय. मला दिसते. स्क्रीन हा, मला नाही दिसत आहे स्क्रीन. ओके, 2 मिनिट परत थांब, 2 मिनिट. दिसली. दिसली? ओके, हो सर. हा, ओके. हा, तर पहिली प्रॉपर्टी आपली काय आहे सांगा? ट्रँगलला किती साइड असतात, बाजू असतात? 3. 3. कुठल्या सांगा मला यार. कुठल्या बाजू आहेत सांगा? A B C D ए बी, सी आणि सीए. एसी आणि सीए. बापरे, एसी आणि सीए लिहिले ते चालेल? CB आणि BA असं. मी असं पण लिहितोय बघा, माझ्याकडे आता 6 साइड्स आहेत. ए बी, बी ए. सर ABBA हे सेम आहे. ABBA सेम आहे. हो सर. ओके, एक रिक्वेस्ट मला आहे बघा, की काय व्हायचं नाही सांगा, प्रत्येकाने बोलू नका, एकाने कुणीतरी बोला, कारण काय होतो नाही तर तो बाजार वाटतो आपल्याला. लक्षात येते ना, तुम्ही काय बोलता ते पण समजत नाहीये. ओके, तर हे तुम्हाला परफेक्ट समजलं एवढं? हो सर. हा, ओके. आपल्याला 3 बाजू असतात, 3 साइड्स असतात, एवढं समजलंय. हो. आणि काय असतं सांगा त्याच्यामध्ये? एक आपलं काय झालं सांगा, 3 साइड्स. ओके, 3 कॉर्नर असतात. 3 साइड. कॉर्नरला काय म्हणतात बाबा? वर्टेक्स. 3 काय असतात त्याच्यामध्ये? 3 काय असतात?
vertex. Vertex. A हा वर्टेक्स झाला, बी हा वर्टेक्स झाला आणि 3 वर्टेक्स झाला. ओके. आणि काय असतं? तर 3 अँगल टोटल इमेज ऑन 180 डिग्री. हे बघ, हे 3 अँगल्स असतात. कुठले अँगल असेल तर सगळ्यांना माहिती आहे. हो. अँगल बी, अँगल सी. ओके. आता मला सांगा, मी जर असं काढलेलं असेल तर अँगल मला 2 मिळेल ना. मी तुम्हाला काय करतो, दुसऱ्या पेजवर घेऊन जातो. ओके, हे नको घेऊया आपण. मी इथे वर काढतो बघा. मी असं काहीतरी काढलेलं आहे ना इथे. सॉरी, इथे इंटरसेक्ट आहे सगळं. इथे मी ए लिहिलंय, इथे बी लिहिलंय, इथे सी लिहिलंय, इथे डी लिहिलंय, इथे ई लिहिलंय, इथे एफ लिहिलंय आणि मध्ये मी ओ लिहिलंय. तर अँगल ओ कुठला आहे? अँगल ओ कुठला आहे? हा, अँगल ओ कुठला आहे? आय 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 काय आहे? 360 डिग्री अँगल. तर पुरे ते झाले 360 डिग्री. एक लक्षात घ्या बघा. अँगल ओ सांगितलं तर मी सांगू नाही शकणार आहे. मला असं सांगितलं तर मी सांगू शकेल. अँगल ए ओ बी सांगू शकतो. अँगल बी ओ सी सांगू शकतो. लक्षात आहे. ट्रँगल मध्ये आपण काय सांगू शकतो? असं सांगू शकतो कारण तिथे एकच आहे बघा अँगल. तिथे काय सांगा, ओच्या ठिकाणी खूप अँगल्स आहेत. हो. हा, त्यामुळे असं डायरेक्टली मी नाही सांगू शकणार. ओ म्हणजे कुठला आहे अँगल तो सांगू नाही शकणार मी. मग मी काय सांगू शकतो सांगा? अँगल ए बी, एओबी, अँगल बी ओ सी, सीओडी हे सांगू शकतो. सीओडी. आता इथे कुठले कुठले अँगल आहेत सांगा ट्रँगल मध्ये? ACB, ABC, C. हा, तसं इथे आपण डायरेक्टली सांगितलं तरी चालेल कारण 2 नाही आहेत ना. ही जर लाईन जर एक्सटेंड केली ना, मी समजा ट्रँगल काढला आणि ही जी लाईन आहे ना पुढे एक्सटेंड केली आणि इथे नाव दिलं ए बी सी. तर सी कुठला अँगल आहे सांगू शकू आपण? नाही. हा आहे काय? हा आहे. कुठला सी आहे? नाही सांगू शकत. सी बी आणि दुसरा अँगल कुठला असणार सांगा? ए सी डी हे सांगू शकतो. सी डी. लक्षात आहे. म्हणजे जेव्हा 2 अँगल एका पॉइंटच्या ठिकाणी होतो ना, तेव्हा आपण काय करायचं नाही, डायरेक्टली कुठलाच अँगल सांगू शकत नाही. मग त्याच्यासाठी 3 हे वापरावे लागणार, मला 3 लेटर्स वापरावे लागणार आणि तिथे जे मध्ये जे असतं तो त्याचा अँगल असतो. लक्षात आहे. आता ह्याचा अँगल सी आहे पण हा अँगल आहे. ह्याचा अँगल पण मध्ये सी आहे बघा पण त्याचा अँगल हा आहे. हे दोन्ही सी काय आहेत सांगा? वेगवेगळे आहेत. आपल्याला अशा प्रकारे दाखवता यायला पाहिजे. क्लिअर समजलं? आणि कुणाला माहित आहे? समजा मी असं केलं, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी किती असतं माहित आहे कोणाला? तर अँगल AB 180 डिग्री. 180 डिग्री. आता मला सांगा, 180 डिग्री. ओके, हा अँगल 30 दिलाय, हा समजा तुम्हाला दिलाय 80 दिलाय, तर हा किती असणार आहे? 70 डिग्री सर. 70. समजलं कसं काढलं? हो सर. 80 प्लस 30 किती होता? 110. 100. आणि आपण काय बघितलं सांगा? 110. तिन्ही अँगल 180. त्यामुळे मी काय केलं सांगा? 180 मायनस 110. 110. ओके, क्लिअर समजलं? हा, प्रॉपर्टी काय सांगा? तिसरी प्रॉपर्टी आपली काय? सम ऑफ अँगल ऑल साइड्स इक्वल टू 180 डिग्री. क्लिअर समजलं? तुम्हाला अँगल काढता येतो का? हो सर. हो येतो. हो सर, येतो. कशाने काढता? प्रोट्रॅक्टर. ओके, तेव्हा त्याला मापक म्हणतात. काय म्हणतात त्याला? कोन मापक म्हणतात. कोन मापक आहे प्रत्येकाकडे आहे. ओके, ओके. आपण 4 प्रॉपर्टी बघितल्या. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी कुठली बघितली? Three sides. Triangle has 3 sides. There are 3 sides. There are 3 vertex. There are 3 angles.
आणि दुसरा All angle equal to 180 degree. All angles Angle sum is is 180 degree. थ्री अँगल्स बरोबर आहे. हो. आणि हो. चौथी काय बघितली? Sum of all angles Sum of all angles equal to 180 degree. equal to 180 degree. सगळ्यांना परफेक्ट माहित आहे हे सगळं? हो सर. ओके. हो सर. हा अँगल समजा माझा 75 आहे, हा अँगल 75 आहे, तर हा किती असणार आहे? 30 degree sir. 30 degree. 30 डिग्री असणार. कसा काढला लक्षात आला? 75 75 plus 75 minus 150 होतात बरोबर. हो. 180 minus 150. 30 होतात. 30. तुम्ही काय करायचं, तुम्हाला जर ट्रँगल काढताय, हॅलो, हे सगळ्यांनी म्यूट व्हा, नाही तर तुमच्या बॅकग्राऊंड आवाज येते. बोलायचं असतं तेव्हा ते करा. ओके? जरा म्यूट व्हा. महाजन म्यूट व्हा जरा. तुम्ही काय करायचं बघा, 5 मिनिटं आता मी बोलणार, तुम्ही कोणी बोलू नका. लक्षात आहे? काय करायचं बघा, एक लाईन काढायची अशी. याला काय म्हणतो? लाईन म्हणतो का काय म्हणतो याला? काय म्हणणार मी? लाईन. Line segment. Line segment. Line segment sir. रेषाखंड म्हणतो त्याला. काय म्हणतो सांगा? Line segment. ही 5 काढायची, 5 सेंटीमीटर. ओके, प्रत्येकाने 5 सेंटीमीटर काढायची. नंतर प्रोटेक्टर घ्यायचा आणि काय काढायचं इथे 75चा अँगलचा काय काढायची लाईन काढायची. 75 अँगलची काय काढायची काढू शकाल तुम्ही? प्रोटेक्टरचं बरोबर पॉइंट इथे काढायचं आणि 75 डिग्रीचा अँगल काढायचा आणि एक इथे पॉइंट मिळणार. तो पॉइंट तुम्ही काय करणार आहे? जोडणार आहे. तो पुढे पर्यंत घेऊन चला. ओके, दुसरं काय करायचं बघा, इकडे ठेवायचा प्रोटेक्टर. आता मोजताना असं मोजायचं या साईड. ओके, आणि इथे पण 75 काढायचा. ओके, आणि त्याच्यानंतर मला सांगायचं ही मोजायची, लेन मोजायची आणि ही पण मोजायची, दोन्ही मोजायच्या. आणि मला त्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळतं काय सांगायचं. ही प्रॉपर्टी आपण केव्हा बघणार सांगा? नेक्स्ट लेक्चरला बघणार. सगळ्यांना समजलं? आता सांगू नका मला, तुम्ही प्रॅक्टिकली ते करणार आहात. परत एकदा मी रिपीट करतो बघा. तुम्ही काय करणार सांगा? एक 5 सेंटीमीटरची काय काढणार? काढणार. प्रोटेक्टर इथे ठेवणार, 75 डिग्री घेणार आहे आणि एक अँगल काढणार इथे 75 डिग्री. हा सॉरी. आणि नंतर काय करणार? परत 75 असा घेणार. माझी सरळ आली नाही लाईन, ती सरळ यायला पाहिजे तुमची 75 डिग्री. नंतर हा अँगल तुम्ही मोजणार. आता तुम्ही सांगितला ना 30 सांगितला, पण एक्झॅक्टली तो 30 येतो का हे तुम्ही मोजायचं आहे. दुसरं काय करायचंय, मी समजा याला नाव दिली ABCD, तर तुम्ही फाइंड आउट काय करणार आहे? AB फाइंड आउट करणार आहे आणि AC फाइंड आउट करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर BC काढायची गरज आहे. BC तुम्ही काढलेली आहे. ओके, हे एक करणार. दुसरं काय करणार सांगा तुम्ही? तुम्ही काय करणार इथे एक अँगल काढणार. 90 डिग्रीचा अँगल काढता येईल तुम्हाला असा? हो येईल. ओके, हे काय करायचं बघा, हे 3 घ्यायचं. ओके, हे 3 घ्यायचं. ही काय करायची 90 काढायचं आणि इथे 4 घ्यायचं. हे अंतर 4 घ्यायचं आणि 4 झाल्यावर एक तुम्हाला पॉईंट इथे मिळणार, इथे मिळणार. तो पॉईंट काय करायचा इथे जोडायचा. ओके, आणि जोडल्या आता माझा पुढे गेला. ऍक्च्युली ही लेन मोजायची. ओके, नंतर काय करायचे? 2 अँगल मोजायचे. ते किती होतात ते सर बघा. म्हणजे खालचं 3 सेंटीमीटर, वरचं 4 सेंटीमीटर ना? परत एकदा मी सांगतो बघा, इथे मी काढलंय बघा. हे 3 सेंटीमीटर घ्यायचं. ओके, आणि इथे अँगल किती पाहिजे मला? अँगल किती पाहिजे? हा अँगल 90 90. आणि हा किती? सगळ्यांना काढता येईल का? मी सांगू कसा काढायचा तो? सांगतो मी, थोड्यांना माहित नसेल तर सांगतो. पहिल्यांदा तुम्ही AB एक लाईन काढा जी 3 सेंटीमीटर येईल. स्केलच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने सगळ्यांना इझिली काढता येईल ते 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर काढता येईल. ओके, नंतर काय करायचं? तो काय ते इथे ठेवायचं कोन मापकाचं. तुम्हाला पॉइंट कुठेतरी वर मिळेल, कुठेही मिळू दे. ही लाईन काय करायची? जोडायची आणि त्याच्यावर बरोबर A पासून 4 सेंटीमीटर घ्यायचं.
लक्षात आहे? पट्टीच्या सहाय्याने घ्या किंवा कंपासच्या सहाय्याने घ्या. इथे किती घेणार? आणि सर एकदा रिपीट करा, आवाज कट होतोय. कट होतोय. सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय? नाही नाही. पोकळे तुझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे? मी करतो, रिपीट करतो बा, परत एकदा रिपीट करतो. 2 मिनिट मी परत एकदा रिपीट करतो. एक लक्षात घ्या, कुणालाही जरी काय प्रॉब्लेम असेल ना तरी विचारणार, बिंदास विचारायचं आहे. लक्षात आहे? जेणेकरून प्रत्येक जण मॅथ्स मध्ये मास्टर बनायलाच पाहिजे, मॅथ्स मध्ये जिनियस बनायलाच पाहिजे. लक्षात आहे? आणि मॅथ्स आपण काय समजतो, कसा सब्जेक्ट आहे? इझी आहे म्हणून सांगितलं मी. इझी. व्हेरी 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 इझी आहे. आणि ते आपण काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. एकदम सोपा आहे सब्जेक्ट. लक्षात आहे? पहिल्यांदा काय करायचं बघा, काय करायचं पहिल्यांदा, एक काय करायची पोकळे, ए बी एक लाईन काढायची. पोकळे आवाज येतोय आता माझा? पोकळे? हो सर. ओके. तर 3 सेंटीमीटरची लाईन काढता येईल तुला? एक येईल सगळ्यांना? हो सर. ओके. नंतर काय करायचं, प्रोटेक्टर इथे ठेवायचं. पॉइंट असतो बघा, मिडल पॉइंट असतो तो, शेवटी मध्ये पॉइंट असतो तो इथे ठेवायचा. इथे 90 डिग्रीचा एक करायचा आणि इथे कुठेतरी पॉइंट मिळणार, तो पॉइंट आणि ए जोडायचा. नंतर ए पासून काय करायचं, ए पासून त्या लाईनवर 4 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आणि इथे 4, त्याला सी नाव द्यायचं. आणि हा जो सी पॉइंट मिळणार, सी आणि बी तुम्ही जोडायचा. हे मी किती केलंय सांगा? 4 सेंटीमीटर दिलंय. नंतर तुम्ही हे मोजणार आहे, सीबी किती येतात ते मोजणार आहे, पट्टीच्या सहाय्याने मोजायचं. दुसरं काय करायचं, तर हा अँगल मोजायचा. काय करायचंय, हे दोन्ही अँगल मोजायचे. जमेल सगळ्यांना? ओके. आणि एक काय करायचं बघा, मी 3 तुम्हाला सांगितले बघा, एक 75 चा करायला सांगितलाय. लक्षात आहे? हा एक काढायला सांगितलाय. आणि मगाशी बहुतेक अनेक मी तुम्हाला सांगितलंय ना, काय नाही सांगितलं? आणि एक काढायला काय सांगा, इथे 60 घ्या, इथे 60 घ्यायचं आणि एक काढायचा 3. हा अँगल किती आहे ना, आपण खालचे 60 डिग्री असणार. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार सांगा, ए बी तुम्ही 3 घ्या, इथे 60 काढा, इथे 60 काढा. आणि काय मोजायचं तुम्ही, एसी मोजायचं आणि बीसी मोजायचं. लक्षात आहे? हे मजेत करायचं आहे, अभ्यास म्हणून करायचं नाही आहे, टाइमपास म्हणून करायचं आहे आपल्याला. जमेल सगळ्यांना? काय सर? हा, आपल्याला काय करायचंय, परत एकदा मी रिपीट करतो बघा. 3 सेंटीमीटरची काय घ्यायची, 3 सेंटीमीटर घ्या पाहिजे तर. ए बी लाईन 3 सेंटीमीटर घ्यायची. ऐकायला येते सगळ्यांना? नंतर ए कडनं काय करायचं, एक 60 डिग्री अँगलचा अँगल काढायचा, लाईन काढायची. आणि इथे एक 60 डिग्री अँगलची लाईन काढायची. आणि जिथे पॉइंट मिळतो ना त्याला सी नाव द्यायचं. हा आपण 60 डिग्री सांगितला, हा 60 सांगितला. हा किती असणार म्हणून सांगितलं तुम्ही आता? 60. मग काय करायचं बघा, ए बी तुमच्याकडे आहे, एसी पण मोजा आणि बीसी पण मोजा. जमेल? जमेल की नाही जमेल? हा, ओके. आणि एक सांगू तुम्हाला, अनेक काहीतरी देऊ, सांगायला काढायला सांगू काय? हा, आणि एक सांगू? ओके. ए बी काय घ्यायचं सांगा, 2 घ्यायचं. किती घ्यायचं? 2 घ्यायचं. नंतर इथे 90 डिग्री काढायचा आणि तिथे पण 2 घ्यायचं. इथे 2 सेंटीमीटर घ्यायचं, इथे 2 सेंटीमीटर घ्यायचं. ज्यांना काढता येत नाही ना त्यांनी बिंदास सांगा, मला जमणार नाही म्हणून. लक्षात आहे ना? ओके. काढता ज्यांना येत नाही त्यांनी सांगा बिंदास की मला असं जमणार नाही म्हणून, मी दाखवेन ते. ओके. आणि नंतर काय करायचं सांगा, याला सी नाव द्यायचं आणि हा जोडायचा. आता मी तुम्हाला हे सीबी मोजायला नाही सांगत, हे अँगल मोजायचे. हे काय मोजायचे? अँगल मोजायचे. आणि त्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकता, तुमचा निष्कर्ष काय आहे तो मला सांगायचा. सर मला एच अँगल 90 डिग्रीज असू शकतंय. काय म्हणतं? एचा 90 डिग्री असणार आहे, बरोबर. मग बीच आणि सीच काढायचं. हा, सीचं बीचं आणि सीचं काढायचं. सर, हा, मी खूप आधी नोटीस केलेलं की ट्रायंगल मध्ये फक्त एकच ऑब्ट्यूस अँगल येतो आणि 2 अॅक्यूट अँगल येतात.
मग काय प्रॉब्लेम आहे इथे? मग हे म्हणजे हे याच्यावरच प्रूव्ह होतं. बोल की रे. सर मग हे या ऍक्टिव्हिटी वरच प्रूव्ह होतं. नाही, आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा काय करणार आहोत, बेसिक बघतोय, काही बघणार नाही. ते ऍक्टिव्ह ऑप्टूज वगैरे सध्या मला काही नकोय. लक्षात आलं माझ्या? लक्षात आहे? हा, मी जेवढं सांगतो तेवढंच करा सध्या. आपण ते सगळं बघणार आहोत, ऑप्टूज ऍक्टिव्ह सगळं ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण परफेक्ट करणार आहोत. ट्रायंगलची परफेक्ट मी तुम्हाला सांगतो की 7वी 8वी मध्ये जे काही शिकवलं जातं ते पण ट्रायंगलचं आपण बघणार आहोत. पण त्याच्यासाठी मी जे सांगतो ना तेवढंच करा. फक्त एवढंच तुम्हाला सांगतोय की काही समजलं नाही म्हणजे याच्यातलं मला हे नाही येणार तर बिंदास सांगा हे मला जमणार नाही म्हणून. मी ते आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण माझी अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाला ह्याच्यामध्ये त्यांनी मास्टर बनावं. लक्षात आहे? फक्त बिंदास सांगा. आणि मला सर वगैरे असलं काय नका, फ्रेंड्स म्हणून कन्सिडर करा, फ्रेंड म्हणून कन्सिडर करा मला. ओके, तर आपण काय करणार, मजेत शिकणार आहोत, मजेत मॅथ शिकणार आहोत. खूप मजा येते आणि सगळं आपलं क्लिअर पण होणार आहे. क्लिअर? मी काय काय सांगितलं त्याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे, जमणार नाही असं कोण आहे? 5वीचे जे स्टुडंट आहेत त्यांना कोणाला जमणार नाही असं कोणाला वाटतं? ओके, हा, म्हणजे आपण काय करणार, हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. लक्षात आहे? हे प्रॅक्टिकली तुम्ही करायचंय. बघा जे मी सांगितलं मी तुम्हाला आजच हे पाठवेन, व्हिडिओ पाठवेन. परत एकदा व्हिडिओ बघा, मी काय काय सांगितलं ते तुम्ही बघणार. ओके, तर एवढं आपण मॅथ्सचं बघतोय आणि नंतर आपण थोडंसं काय बघणार, अनेक काय असतं तर बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स किंवा त्याला मॅथ म्हणतात, मेंटल ॲबिलिटी टेस्ट असते. लक्षात आहे ना? आता मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय असतं ते पण आपण थोडक्यात इथे बघणार आहोत आणि नंतर डिटेल मी काय करणार आहे तर तुम्हाला दररोज काय करणार आहे की 10 ते 12 क्वेश्चन मेंटल ॲबिलिटी चे रिलेटेड असणार आहे. लक्षात आहे? जमलं तर उद्यापासून आपण चालू करतो, होमवर्क चालू करणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर काहीतरी रिलेशन असणार आहे. हा, तुम्हाला मी पहिल्यांदा काय देतो तर एक नंबर सिरीज मध्ये आपण बघणार आहोत. समजा तुम्ही सांगा मला, मी 1 नंबर लिहिला, 2 लिहिला, 3 लिहिला, 4 लिहिला, 5 लिहिला, तर त्याच्या पुढचा नंबर कुठला असणार आहे? 6. एकदम सिंपल बघतोय आपण. समजा मी असे नंबर लिहिले तर पुढचा नंबर कुठला असणार आहे? 8 असणार आहे. ओके, आता मी समजा असे नंबर लिहिले तर पुढचा नंबर कुठला असणार आहे? 13. कशाला? Add 3, add 3, add 4 - 1 3 ऍड केलं. काय केलं? 3 ऍड केलं. याच्यामध्ये काय केलं समजा? 4 - 1 करून प्रत्येक वेळेस 3 ऍड केले. ओके, म्हणजे समजला. म्हणजे हे मी तुम्हाला सिंपल दाखवतो पण अशा प्रकारचं आपण बघणार आहोत. आणि नंबर सिरीज मध्ये सुद्धा आपण मास्टर, कुठलाही नंबर असं सिरीज दिलेली असेल तुम्हाला तर ती तुम्हाला काढता यायला पाहिजे. आता समजा मी असं दिलं, असं दिलं तर पुढचा नंबर किती असणार आहे? 7. -2 -2 केले. -2 करायचं. केलं. समजलं सगळ्यांना? हो, आता सर. नंबर असा दिला तर त्याचा पुढचा नंबर किती असणार? 17. हा, 17. 17. का ते सांगा. ऍड केलं. add 4. 4 प्लस किती केला? 4 केलाय. 4. क्लिअर? समजला? हो सर. आता समजा असा एक दिला तर त्याचा पुढचा नंबर किती असणार आहे? हा, 0 असणार आहे. 0. आणि कोणाचं 0. हा 0. किती असणार आहे? 0. सर 420 10 सांगताय का? 40 आणि 10. सर 5 असणार आहे. 5 असणार आहे. कशाला? सर 40 चा हाफ 20, 20 चा हाफ 10, 10 चा हाफ 5, 10 चा हाफ 5. हा, आन्सर 5 असणार. कशाला ते समजलं सगळ्यांना? कारण हो. आपण काय केलं? ह्याचे हाफ केले 20 येतात, ह्याचे हाफ केले काय येतात? 10 येतात. 10 चे हाफ केले तर काय येतात? 5 येतात. म्हणजे इंटेलिजन्स सुद्धा जो आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट वगैरे असते ना तो सुद्धा एकदम सोपा आहे.
फक्त आपण काय सोडवायला पाहिजे सांगा, अशा प्रकारे वेगवेगळं काय करायला पाहिजे, सोडवायला पाहिजे, तर आपलं काय होणार आहे. आणि मी देतो बघा इथे, समजा मी असं लिहिलं, 2 मिनिट, 2 लिहिलं, 3 लिहिले, तर त्याच्या पुढचा नंबर किती असणार आहे? 11. 11 असणार. 11 असणार. 11. 9 असणार का 11 असणार? 11. कशाला? कारण की असे वाढत +1 केलं मग +2 केलं. मग 3 मग असं 4 नाही सर, हे मूळ संख्या 2 3 5 मी 7 कसं देतो मग सांगा ना मला. कुठला आहे माझं? 11. 11. ओके. आणि त्याच्या पुढे मी 13 कुठला नंबर आहे मग? हा 11 नाही. किती? हॅलो सर. हा बोल. आता कुठला नंबर येणार, याच्या पुढे कुठला नंबर येणार? 17. 17. कशाला बाबा? इथे म्हणतो तो का 1 ने वाढवलं, इथे 2 ने वाढवलं म्हणतो, इथे 2 ने वाढवलं, इथे कितीने वाढवलं? 4 ने वाढवलं, इथे 2 ने वाढवलं, इथे 4 ने वाढवू? नाही सर, नाही. प्राईम नंबर आहेत. हा ते महत्वाचं आहे. सगळे काय सांगा मूळ संख्या आहेत किंवा त्याला प्राईम नंबर म्हणतात. प्राईम नंबर म्हणजे सगळ्यांना माहित आहे काय आहे ते? हो. हो सर. Which have their factor as the number in second one. इवन प्राईम नंबर कुठला आहे? 2. आणि कुठला इवन प्राईम नंबर आहे? 0. अजून कोणताही नाही. अजून कोणताही नाहीये. 0 नाहीये. लक्षात, 0 हा प्राईम नंबर आहे का? नाही. प्राईम नंबर आहे का? नॉट अ प्राईम नंबर, नॉट अ कंपोजिट. ओरिजिन 0 कंपोजिट पण नाही आणि प्राईम नंबर पण नाही. आणि 1 ओरिजिन प्राईम नंबर आहे का? नाही. हे आपण प्राईम पण नाही कंपोजिट पण. ओके ओके, हे आपण जे काय बघतो ना ते पण तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहे बघा. हा, तुम्ही तुमच्या नोट्स तुम्हाला काढता यायला पाहिजे. नोट्स म्हणजे काय? आपण जे ऐकतो ना त्याचं नोट्स का ठेवायच्या, हे ती आपण सवय लावणार आहोत. लक्षात आहे ना आपला बाबा? इवन प्राईम नंबर कुठला आहे? 2 आहे. 0 प्राईम नंबर पण नाही आणि कुठला नाही, कंपोजिट पण नंबर नाही, बरोबर. 1 प्राईम नंबर आहे का? नाही. दुसराही होमवर्क तुमच्यासाठी काय बघा, आपल्याला 1 to 50 पर्यंत प्राईम नंबर कुठले कुठले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढणार आहे. 1 to 50 पहिल्यांदा फक्त. ओके, मग ते आपल्याला कुठे उपयोगी पडणार सांगा? अशी जेव्हा इंटेलिजन्स मध्ये असे क्वेश्चन येतात ना तेव्हा तिथे मला काय करणार आहे, ते उपयोगी पडणार आहे. क्लिअर समजलं? हो सर. हो सर. आता अनेक मी देतोय बघा तुम्हाला इथे. इथे काय ना The answer 64 आहे ना, कारण 4 to the 8 to the 64 32 to the 64 sir. याचा अर्थ काय झाला सांगा? डबल केलं. ओके, इंटेलिजन्स सुद्धा कठीण आहे का? नाही सर. नंबर सिरीज सुद्धा नाही पण आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं सांगा, की जास्तीत जास्त असे क्वेश्चन सोडवावे लागतील. आणि आपण ह्याच्याबद्दल नंबर सिरीजवर साधारण नाही म्हटले तरी आपण 100 वेगवेगळी उदाहरणं घेणार आहोत. लक्षात आहे? आपण काय करतोय बघा, उद्यापासून जमलं तर उद्यापासून ग्रुपवरचा एक कोणतरी दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळा ग्रुपवरचा एक कोणतरी आन्सर पाठवणार आहे. त्याने आन्सर पाठवली की त्याच्यावर तुम्ही सांगायचं ती बरोबर आहेत की नाही, तुम्हीच निवडायचं, सांगायचं. 6 नंतर सर. हा, ही आम्ही होमवर्क पाठवणार त्याचं. लक्षात आहे? मी जो होमवर्क पाठवणार तेव्हा 6चं ह्याच्यामध्ये खंड पाठवतात. काय होते माहिती आहे, 8 दिवस पहिले पाठवतात नंतर पाठवत नाही, असं होता कामा नये. प्रत्येकाने आपापलं नाव द्या, मी या दिवशी पाठवणार, त्याच्या दुसऱ्या दिवशी कोण पाठवणार. फक्त रविवारी होमवर्क नसणार आहे, रविवारी काय करायची, मजा करायची. ओके, आणि प्रत्येक दिवशी काय करणार आहे, एखादा विद्यार्थी सोडवणार आहे, ती ग्रुपवर पाठवणार आहे. ग्रुपवर पाठवल्यानंतर तो प्रत्येक जण सोडवणारा, पण ग्रुपवर एकटाच कोणतरी पाठवणार.
प्रत्येक जण आपली उत्तरं बरोबर आहेत की नाही ते चेक करणार. त्यांनी पाठवलेल्यातलं कुठलं तरी चुकीचं असेल तर ग्रुपवर तुम्ही सांगायचं बाबा हे तुझं चुकलेलं आहे आणि तुम्ही ग्रुपवर डिस्कशन करायचं. त्याची उत्तरं मी दुसऱ्या दिवशी पाठवणार आहे. फक्त ग्रुपवर पटकन आन्सर पाठवू नका. मी सकाळी पाठवलं समजा होमवर्क तर तो ताबडतोब तुम्ही देऊ नका. केव्हा पाठवायचं सांगा? 6 नंतर होमवर्क द्यायचा आहे, ग्रुपवर पाठवायचा आहे. क्लिअर? तो मॅथ्सचा असेल, सायन्सचा हो, असेल. सर. ओके. एका दिवशी दोघांनी पाठवलं तरी चालेल. तसं करा नाही तर दोघांनी काय करूया आपण पाठवूया आणि ते आपण फक्त चेक करा. प्रत्येकाने जर ग्रुपवर पाठवला तर ते चेक करणं शक्य होत नाहीये. आपण काय करणार आहे? डिस्कशन करणार आहे. आणि 7वी 8वीच्या बॅचवर आपण काय केलंय तर ग्रुप डिस्कशन चालू केलंय. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असतं सांगा? ऐकलंय कुणी? ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? हॅलो, एकाने कोणीतरी बोलायचं. एकत्र डिस्कस करायचं. एकत्र डिस्कस करायचं म्हणजे काय करायचं? एकत्र डिस्कस करून जे आन्सर भेटतं तर एकाचं मतनी पुढे जातो तो ग्रुप पूर्णपैकी. ओके. एक काय होतं बघा, ग्रुप डिस्कशन म्हणजे काय करणार आहे? समजा ट्रँगल बद्दल कोणीतरी सांगितलं आणि त्याने चुकीचं सांगितलं असेल तर त्याला सांगायचं हे तुझं चुकलेलं आहे, नाहीतर तो प्रूव्ह कर. हे तुझं बरोबर आहे ते प्रूव्ह कर. त्याला आपण ग्रुप डिस्कशन. आणि नंतर ग्रुप डिस्कशन आहे आपण फायनल काहीतरी कन्क्लुजन काढणार हे बाबा हे सगळं बरोबर आहे. लक्षात येईल ना? आपल्याला काय करता यायला पाहिजे? कारण जनरली आम्ही काय बघतोय सांगा की मुलं हुशार आहेत पण त्यांना ते सांगता येत नाहीये. आणि सांगणं पॉसिबल केव्हा होणार सांगा? जर तुम्ही ग्रुपमध्ये असं डिस्कशन केलं. आणि कुठलाही अभ्यास तुम्हाला करायचा असेल ना ग्रुपमध्ये करावा, पटकन होतो. जो अभ्यास करायला 3 तास लागतात ना, मला वाटतं तो 1 तासाच्या आधीच झालेला असतो. ग्रुपवर काय करायचं? डिस्कशन करायचं आपण. आणि आपण काय करणार आहे? ऑनलाईन ग्रुप डिस्कशन एखाद्या दिवशी करणार आहे. आता समजा एखाद्या ट्रँगलवर आपल्याला बोलायचं आहे, फक्त अपेक्षा ही आहे त्या दिवशी मला बोलावं लागतं का? म्हणे तुम्ही बोलायला पाहिजे. आणि नाही तुम्हाला आलं तर मी बोलणार आहे. लक्षात आहे? किंवा केनी मॅडमने एखाद्या सायन्सवर ठेवलं ग्रुप डिस्कशन तर तुम्ही बोलता यायला पाहिजे. याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप होणार आहे. लक्षात आहे? आपल्याला ओके. तर हे सर, समजलं एक्झाम्स मध्ये ट्रँगल्स काउंट करायला पण येतं. काय ते? एक्झाम्स मध्ये ट्रँगल्स काउंट करायला पण येतं. माहिती आहे. एक तुम्हाला ट्रिक इथे दाखवते बघा. बहुतेक जणांना ती माहित असेल. आमच्या ग्रुपमध्ये मी खूप जणांना ती दिलेली बघा. समजा तूच सांग मला, असे समजा दिलेले आहेत. एकूण किती ट्रँगल्स आहेत सांगा? कोण सांगतो? सर 5. तुम्ही चॅट बॉक्स बोलू नका, चॅट बॉक्स मध्ये पाठवा. सगळ्यांनी कोणी 10 पाठवले, कोणी 7 पाठवले. अरे म्यूट व्हा, कोणतरी चालू आहे माईक कोणाचा. 7 पाठवले, 10 पाठवले, 8 पण कोणीतरी पाठवलेत. ओके. तर एकदम सिंपल ट्रिक बघा काय करायचं. 1 नंबर लिहायचा, 2 नंबर लिहायचा, 3 नंबर लिहायचा, 4 नंबर लिहायचा. ओके. आणि काय करायचं सांगा? त्यांचं 1 + 2 + 3 + 4 किती येतं आन्सर? आन्सर किती येतं? 10 येतं. मोजत राहायचं नाही. मोजत राहिला तर तुम्ही काय करणार? चुकणार आहे. 100% चुकणार आहे केव्हा केव्हा. लक्षात आहे? समजा मला सांगितलं असा ट्रायंगल काढलेला आहे तर पटकन मला आन्सर सांगा. किती असणार आहे ट्रायंगल? 10च. बघ परत बघ. सर 15. 15. इथे काय करायचं? 1 2 3 4 5 15. आणि काय करायचं? त्याच्या ऍडिशन करायचं. मोजत बसायचं नाही. ट्रायंगल किती होत आहे? 15 होत आहे. लक्षात आहे? आता समजा तुम्हाला असा जर ट्रायंगल दिला तर किती असणार सांगा? किती असणार आन्सर? 9. आणि कोणाचं दुसरं आन्सर आहे? 10. किती? 21. बापरे. आणि कोणाचं? इथे बघा मी काय करतो सांगा? इकडचे ट्रायंगल मोजतो खालचे
किती येतात ते 1 + 2 + 3 + 4 किती येतं 10 झाले बरोबर. आणि इथे परत एकदा लिहितो 1 आणि 2 लिहितो 2 + 1 3 होतात. म्हणजे काय होणार सांगा 13. +3 = किती येणार 13 येणार. 13. 13 समजलंय. हे आपण सगळं शिकणार आहोत. तुला सांगतो 13. हे असे खूप ट्रिक आपल्याकडे आहेत ते आपण काय करणार आहोत शिकणार आहोत. लक्षात आहे ना. इव्हन तुम्हाला अनेक ट्रिक दाखवतो बघा. टेबल सगळ्यांना येतोय टेबल हो. स्क्वेअर हो, सर. स्क्वेअर माहित आहे सगळ्यांना. हो सर. स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येतो 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 किती येतो आन्सर 4. 4. स्क्वेअर म्हणजे किती येतो 10. 25. 25. समजा 7 चा स्क्वेअर म्हणजे किती येतो 49. 49. 11 चा स्क्वेअर कोणाला माहित आहे 11 चा स्क्वेअर 121. ओके ओके 110. आता ह्याचा स्क्वेअर किती येतो. तर याच्यासाठी ट्रिक काय बघा 1 1 चा स्क्वेअर काढायचा असतो ना तेव्हा 1 1 मोजायचे किती नंबर आहेत 1 1 3 आहे. मग आपण काय करायचं 1 2 3 लिहायचं आणि त्याच्या अगोदरचे नंबर लिहायचे 1 2 1. समजा मी काय केलं याचा स्क्वेअर मला काढायचंय पाठ नाही करायचं का लिहिणार तुम्ही 1 2 3 1 2 3 4 5 5 1 2 3 2 1. 5 6 5 4 3 2. काय 4 3 2 आता मला सांगा हे जर तुम्ही तर लास्ट नंबरच्या अगोदरचे नंबर लिहायचे. सर परत एकदा सांगा कळालं नाही. तर लास्ट नंबरच्या अगोदरचे सगळे नंबर लिहायचे. आवाज येतोय सर एकदा रिपीट कर. हा हे बघ रिपीट करतो मी बघा हे सगळं मी दाखवणार आहे बिंदास राहा. हे आज नाही शिकवत तुम्हाला दाखवते म्हणजे काय समजा मला 1 1 1 तर लास्ट नंबरच्या अगोदरचे सगळे नंबर 2 मिनिट सांगतोय आधी हे बघ. तर याच्यामध्ये किती नंबर्स आहेत 1 1 किती डिजिट्स आहेत 4. हो मग 1 2 3 4 लिहायचं आणि 4 च्या अगोदरची सगळे नंबर्स लिहायचे. ओके सर. हा आता मला समजा असं दिलं समजा असं दिलं काय लिहिणार मी आन्सर काय लिहिणार 2 3 4 5 6 5 4 1 2 3 4 5 6 5 4 3 2 5 4 3 2 1. हे त्याचा आन्सर. हे तुम्हाला नाही आहे फक्त काय करा म्हणजे अशा प्रकारे आपण ट्रिक वापरून काय करू शकतो सोडवू शकतो. क्लिअर. अजून चालू देऊया ना 1 तास काय बंद करूया. मजा येते काय कंटाळा आलाय सर मजा येते. मजा येते मग चालू देऊया जेवण हो सर खूप मजा येते. मग हे नको करूया जेवूया नको काय जेवूया. तर झालं जेवण. हा झालं मी जेवायचं आहे की रे आज आपण अरे सर पण जीव द्या की एवढा का हे करायला लागलाय. काय ते हॅलो मी असंच विचारलं शाण्या असंच विचारलं तर आपण इथे थांबूया. पण गणित मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे खूप 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 इझी आहे. तुम्ही जे काय शिकवता ते घरातल्यांना पण शिकवा म्हणजे तुमचं परफेक्ट होणार. किंवा तुमची भाऊ-बहीण कोणतरी छोटी असतील ना त्यांना पण हे शिकवा. त्यांना समजू दे न समजू दे तुम्ही शिकवा म्हणजे काय होणार सांगा तुमचं परफेक्ट होणार आहे. मी ज्या काही ट्रिक्स शिकवणार तुम्ही इतरांना शिकवत जायचं. त्याचा फायदा काय होतोय सांगा तुमच्या ट्रिक्स परफेक्ट होतात. लक्षात आहे ना. जेव्हा आपण दुसऱ्याला काही शिकवत नाही तेव्हा आपलं नॉलेज तसंच पडून राहतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं जास्तीत जास्त लोकांना ट्रिक्स सांगायचा प्रयत्न करायचा. तेव्हा तुमचं काय होणार आहे परफेक्ट होणार आहे. तुम्हाला एखादी ट्रिक माहित असेल तर ग्रुपवर पण तुम्ही सांगा. कारण आपल्याला आपण ठरवलंय काय ठरवलंय ग्रुप मधला प्रत्येक जण यशस्वी व्हायलाच पाहिजे आणि यशस्वी होणारच. लक्षात आहे ना. आपल्याला हा ग्रुप म्हणून काम करायचं आहे. क्लिअर. हा क्लास संपल्यावर आम्ही ट्रिक टाकू शकतो. शिकवलेला मध्ये भव्य काय म्हणतो सर तुम्ही हे जे ट्रिक्स आहेत ते ट्रिक्सच्या सेशन मध्ये शिकवलेलं आधी. ओके ते नाही पण सगळ्यांना घेतोय की रे ग्रुप जरा वेगळा आहे ना. ओके हा आपला ग्रुप आहे तो मॅथ्स रिलेटेड आणि इंटेलिजंट रिलेटेड होणार लक्षात आहे. त्यामुळे मध्ये मध्ये मी अशा ट्रिक पण शिकवणार आहे काय प्रॉब्लेम नाही. लक्षात आहे.
ज्यांना झालेले आहेत त्यांचे परफेक्ट होतील. ओके, आणि ज्यांचं झालं नाही त्यांना समजेल ना. ओके भव्य? हो सर. ओके, भव्य आपल्यात आहे बघा. भव्य आहे आणि कोण आहे? महाजन एक आहे, धवल, पार्थ पाटील आहे बघा. एकदम हिरे हिरे आहेत ते, हिरे मोठे बनणारे कोणतरी आहेत, म्हणजे एकदम बोलके पण आहेत आणि इतरांना मदत पण करत असतात. तसं प्रत्येकाने बनायचं आहे. ईशान पण आपला आहे, ईशान पटपट सगळं सांगत असतो. तसं प्रत्येकाने सांगायचं आहे, बोलायचं आहे. जर तुम्ही बोलला नाही ना तर समजणार नाहीये तुम्हाला काय समजतं ते, किंवा नाही समजलं हे समजणार नाहीये. तेव्हा आपल्याला बिंदास बोलायचंय आणि मजेत मजेत शिकायचंय. सगळं काय करायचंय? मजेत मजेत शिकायचंय. तर आपण इथे थांबूया बघा. ओके, तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ग्रुपवर पण पाठवा. उद्यापासून आपण होमवर्क काय करणार आहे? सुरू करणार आहे. लक्षात आहे? ट्रायंगल्स बद्दल आपण या महिन्यात खूप काय बघणार हा आहोत. होमवर्क उद्यापर्यंत सबमिट करायचा आहे. होमवर्क म्हणजे काय करायचं? होमवर्क म्हणजे टेन्शन घेऊ नका. होमवर्क मजेत मजेत करायचा आहे. तो अर्ध्या 15-20 मिनिटातच करायचा आहे. हो लक्षात आहे? सर. 15-20 मिनिटात कशाला हो तुम्ही सर. करणार. ओके, मजेत करायचं आहे. हो सर. टेन्शन घ्यायचं नाही कसलं. लक्षात आहे ना? आपण हो. जे सगळं शिकायचं आहे ते मजेत शिकायचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या आनंदाने शिकतो तेव्हा ते पटकन समजतं आपल्याला. ओके, चालेल. मग आपण इथे थांबूया. ओके, हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग नक्की पाठवेन. ते परत एकदा बघा आणि मी तुम्हाला ट्रायंगल वगैरे काय काय सांगितलं ते काढण्याचा प्रयत्न करा. नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ते आपण परत बघणार आहोत. ओके, चालेल, चला.